कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना युतीचा, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना युतीचा। साडीवर बुडाला घेऊन यायला लागेल साडी। गावात तुला दे माझी पैसा दिला आहे तुम्ही थोडं घाल घ्या। घोषणा द्या जरा। आणि भोकरदन शहरामध्ये लीड मिळवण्यासाठी आम्ही इथे अहोरात्र काम करणार आहे। रवीला माहिती आहे, रवी देशमुख जे की नगरसेवक आमच्या वार्डातून प्रभागामध्ये आमच्या प्रभागातून निवडून आले होते, त्यांच्या विजयासाठी आम्ही खूप धडपड केली। ज्या पद्धतीनं प्रत्येक इलेक्शन मध्ये आम्ही मरमर करतो आणि आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। मी शब्द देतो राष्ट्रवादीच्या वतीनं फक्त शहरातच नाही तर प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन आमचा प्रत्येक कार्यकर्ता, आमचा प्रत्येक पदाधिकारी हा जीवाचं रान करेल आणि साहेबांना या ठिकाणी निवडून आणेल आणि लीड, भरपूर लीड राहील, मागच्यापेक्षा जास्त लीड राहील असं मी सांगतो। आणि एक गोष्ट पुन्हा या ठिकाणी नमूद करावी वाटते, माझं एक स्वप्न आहे, मी सगळ्यांसमोर सांगतो। लहानपणापासून मी स्वप्न पाहिलं, जेव्हा आम्ही फिरायला जायचो तर लोक म्हणायचे की बा इथून रेल्वे जाणार आहे, रेल्वे जाणार आहे, रेल्वे जाणार आहे। आणि खरंच सांगतो, मी ज्या दिवशी माझे मित्र रेल्वे मंत्री झाले त्या दिवशी का कुणाच ठाऊक माझ्या मनामध्ये असं आलंय की आता आपला रेल्वे मार्ग होणार म्हणजे होणार। आणि त्यांनी जेवढे प्रयत्न करायचे तेवढे सगळे प्रयत्न करून रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला। आणि माझे काही मित्र म्हणतात ते होणारच नाही, पण मला खात्री आहे माझे मित्र फार जिद्दी आहेत, ते फार जिद्दी आहेत। आपले खासदार साहेब, आपले रेल्वे मंत्री फार जिद्दी आहे। एकतर ते लक्ष घालत नाही कामामध्ये आणि ज्या कामात लक्ष घातलं ते काम कंप्लीट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही। आणि हा रेल्वे मार्ग होणार म्हणजे होणार आणि आपल्याला तो रेल्वे मार्ग पूर्ण करून घ्यायचा आहे। आणि रेल्वे मार्गामुळे आपल्या या तालुक्याचा, या शहराचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल। एक रेल्वे स्टेशन जर या ठिकाणी झालं, रेल्वे जरी इथून जायला लागली तर कित्येक उद्योग या ठिकाणी येते। आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपला जो माणूस पुढे गेलेला आहे, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा जो एक गर्व करण्यासारखं एक व्यक्तिमत्व आहे, नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाला आता कुणालाही रोखू द्यायचं नाही। या नेतृत्वाची घोडदौड चालू राहिली पाहिजे, हे नेतृत्व जास्तीत जास्त पुढे गेलं पाहिजे। या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदेगड, त्याचप्रमाणे जे काही अलायन्स बरोबर आहे हे सगळे जण महायुतीचे सगळे लोक झटतील आणि त्यांना विजयी करतील अशी अपेक्षा ठेवतो। आणि भारतीय जनता केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा, आमदार संतोष पाटील दानवे साहब तुम आगे बढ़ो। झालेले आहेत या कार्यक्रमासाठी महायुतीचे सर्व नेते, आदरणीय राष्ट्रवादीचे तुपे साहेब, तसेच मराठवाडा अल्पसंख्याक सेनेचे आमचे शेख नजीरभाई यांच्यासह RPI, भाजपचे आणि सर्व पक्षाचे या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। मित्रांनो, या ठिकाणी आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय दादा यांचं या ठिकाणी आज आपण विधिवत हे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या ठिकाणी हे प्रचाराचं उद्घाटन आज आपल्यासाठी लोकसभेचा प्रचार एक निमित्त म्हणून या ठिकाणी आहे। हे दादांचं हे प्रचाराचं कार्यालय, आमदार साहेबांचं हे प्रचाराचं कार्यालय नसून हे लोकांच्या जनसेवेचं नेहमीच सुरू असलेलं अखंड गेल्या 25 वर्षापासूनचं हे कार्यालय, या कार्यालयामध्ये आज औपचारिकता म्हणून आपण या ठिकाणी घोषणा केलेली आहे। मित्रांनो, महायुतीचे आदरणीय मोदी साहेबांची
प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी लाट आहे आणि राज्यात महायुती या नावाने आपण सर्व गठबंधन करून या ठिकाणी लोकसभेची निवडणूक राज्यभर लढवित आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जालना लोकसभेसाठी गेल्या 25-30 वर्षापासून आदरणीय दादांचं नेतृत्व जे लाभलेलं आहे, ही निवडणूक अनेक कारणाने आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे। त्यात प्रामुख्याने मी या ठिकाणी सांगल की गेल्या 35-40 वर्षापासून दादांचं नेतृत्व या आपल्या जिल्ह्याला लाभलं। त्यात विकासाचे प्रश्न या गोष्टी सर्व काही आमदार साहेब उपस्थित विठ्ठलराव चिंचपरे माधवराव हे सर्व सांगतील, पण आमच्यासाठी शिवसेनेसाठी राज्यात माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षापासून हे आपलं युतीचं सरकार, डबल इंजिनचं सरकार, ट्रिपल इंजिनचं सरकार ज्या पद्धतीने विकासाचे कामं करीत आहे, त्या विकासाचा आणि त्या इंजिनचा त्या सरकारचा फायदा घेत आदरणीय भाऊनी दादांनी आपल्यासाठी या ठिकाणी अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आणि आपल्यासाठी राबवल्या। ही वेळ या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगण्याची जरी नाही तरी दादा भाऊ हे त्यांनी तुम्हाला नेहमीच सांगतात, पण राज्यात आमच्यासाठी शिवसेनेसाठी आणि सर्वांसाठी ही लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी एवढी महत्वाची सांगतो की गेल्या 40 वर्षापासून दादा आपलं नेतृत्व करत आहे। दादाने एखाद्या वेळेला भाऊने आमचं काम केलं असेल नसेल केलं, ही वेळ नजीरभाई रुसाची आणि फुगाची नाही, ही निवडणूक एक वेगळ्या वातावरणात आणि वेगळ्या या पद्धतीने लढल्या जात आहे। कारण गेल्या 40 वर्षापासून आपण दादावर या ठिकाणी तालुक्यातली आणि जिल्ह्यातली जनता मोठ्या वेगळ्या आशेने या ठिकाणी आपण प्रेम करत आहात आणि दादांचं एवढं मोठं नेतृत्व, आज त्या नेतृत्वाची ओळख, जिल्ह्याची ओळख, आपल्या तालुक्याची ओळख राज्यात नाही पूर्ण देशामध्ये झालेली आहे आणि ही ओळख कायम स्वरूपी आपण असेपर्यंत ही ओळख देशाला आणि राज्याला राहिली पाहिजे। यासाठी आम्ही तर आहे, तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे मित्रांनो, यासाठी आपण या ठिकाणी दादांना या वेळेला 5 लाखापेक्षा जास्त लीड देऊन राज्यात आणि देशामध्ये, कारण हे मोठं वटवृक्ष आपण या ठिकाणी लावलेला आहे आणि हा वटवृक्ष कायम स्वरूपी या ठिकाणी आपल्याला त्याची ओळख करून द्यायची आहे। कारण एवढा मोठा नेता, आज काही विरोधक, काही मित्रपक्ष, त्यांनाही आम्ही समजून सांगतो की दादांचं जर या ठिकाणी लीड मिळाली नाही, काही झालं तर आपला अपमान आहे, आपला अपमानच नाही। कारण एवढा मोठा नेता निर्माण करताना आमचे विठ्ठलरावने 10 वर्षापूर्वी दादाचं काम करताना आम्ही त्याला सांगितलं होतं का काय फरक पडला, आपण शिवसेनेचे लोक आहे। अचानक तर विठ्ठलराव चिंचपुरे यांनी आम्हाला अन्व्यात बाजूला घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं, वानखेडे साहेब, विरोधकाला विरोधक, राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात, पण दादा एवढा नेता जर आपण सर्वांनी ताकद दिली नाही, त्यांचं जर कधी या ठिकाणी पराभव झाला तर एवढा मोठा नेता आपल्याला उभा करायला 50 वर्ष मागे जावं लागेल। तर हेच शब्द आठवून त्यांच्या मी वेगळ्या तरी पक्षात असलो तर एवढं मोठं नेतृत्व मित्रांनो आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या तालुक्याला लाभणार नाही आणि हे जपण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे। म्हणून मी या ठिकाणी आपणास अधिक वेळ न घेता आपणास कळकळीत आव्हान करणारे, कारण एवढं मोठं नेतृत्व आपल्याला जपल्याशिवाय आणि या नेतृत्वाला खतपाणी घालून जागा राहून अधिक मताची लीड देण्यासाठी आपण आपल्या होम पिचवर सर्वांनी या ठिकाणी जागृत राहून दादांचं नेतृत्व आपल्याला पुन्हा एकदा देशाला भरभराटीचं मतदान देऊन या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी वाढवायचं आहे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आमदार साहेबांना शब्द देतो की भोकरदन तालुका शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं आम्ही कुठेही कमी पडणार नाही। या ठिकाणी जरी आम्ही 2-4 दिवसात असलो
तुमचे लोक ज्यादा आहेत, आमच्या लोकांना बसायला जागा नाही, म्हणून आम्ही यावेळेस सांगितलं की आम्ही कमी बोलवतो, पुढच्या वेळेला ना तुमचे भाजपचे लोक बाहेर बसतील, एवढी गर्दी राहील, एवढा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून ठेल, असे तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी रक्त सांडले या देशासाठी, ते फासावर लटकले या देशासाठी, मुलाबाळांचा त्याग करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना सुद्धा भारत माता की जय म्हटले. तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि या भारत मातेसाठी या सर्व वीर हुतात्म्यांना तिरवार 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 मानाचा मुजरा करतो. आणि आजच्या या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या प्रचाराच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मागच्या वर्षी सुद्धा मी इथं हजर होतो आणि त्यावेळेस दादा सर्व मंडळीत होते. आणि आज या उद्घाटनाच्या प्रसंगी आपले सर्वांचे लाडके आमदार खासदार साहेबाचं नामचं थोडंफार व्हायचं घासाळ घुसाळ, पण मला वाटतं बहुजन आमचं कधी झालंच नाही. तर असे आमदार इथं उपस्थित आहे आणि त्यांच्या सोबत असलेले विचार मंचावरील सर्व प्रतिष्ठित आणि समोर बसलेले गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मातांनो, आपण सर्वजण इथं आलात, इथं टाळ्या वाजवल्या, इथून 20% जाणार, मध्येच कुठंतरी बसणार आणि 11 वाजता घरी जाणार, यांना खेळ जमणार नाही. आपल्याला आता 15 दिवस बाकीचे काम बंद करून 13 तारखेपर्यंत जेवण सुद्धा जिथं प्रचाराला गेलो तिथं करावं पडन, त्यावेळेस खेळ जमन. नाही तर काही आपले मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये बराच पैसा कामाला भेटला, शानपैकी गाडी, आणि असा बाय बाय टाटा करतो, त्या लोकांच्या जनतेला राग येतो. आपल्या नेत्यांना आपल्याला मोठं केल्याच्या नंतर त्या नेत्यासाठी आपण, जसं की तुम्ही आम्हाला प्रेम द्या, आम्ही तुमच्यासाठी रक्त सांडूया म्हणीप्रमाणे तुमच्या सर्वांच्या, आमच्या बी पाठीमागे होते, पण आम्हाला त्यांच्यामुळे काही गाड्या वगैरे एवढ्या आहेच ना भेटल्या नाही, पण तुम्हाला भेटलेलं आहे. तर जसं तुम्ही आम्हाला प्रेम द्या, आम्ही तुमच्यासाठी रक्त सांडूया म्हणीप्रमाणे तुम्ही 13 तारखेपर्यंत जेवण केलं का नाही केलं हे सुद्धा तुमच्या ध्यानात नाही राहिलं पाहिजे. तर आपण जी लीड सांगतोय, काही मंडळी बोलताना भाऊ कुठं आले, सेल्फी काढणार, सांगणार भाऊ टेन्शन घेऊ नका, गावामध्ये गेल्याच नंतर बिंदास काम चालू आहे. हा बहादूर सेल्फी काढून लोकांना टाकली की मला वाटतं शेजाऱ्याला बी भेटत नाही भाऊ कधी कधी. असे बहादूर बरेच बरं का, जे फोटो मध्ये जास्त दिसायला लागले समजून चालत यायचा भोळ आहे, यायचं म्हणजे कुठं तरी बिघाड झालेला आहे. आणि भाऊ माझी विनंती अशी आहे, आम्ही तुमच्याकडे पहिले पण होतोच, मागच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही स्वतः आपल्या बंगल्यावर बैठक झाली आणि त्या बैठकीत असं बोललो होतो, आमच्या गावातून फक्त एकच बटन दाबणार, बाकी झिरो राहणार. माझ्या भावानं कधी कधी गाव लेवलवरच्या दुश्मन्या सुद्धा चांगल्या लोकांना घातक ठरू शकतात, चांगल्या नेत्यांना घातक ठरू शकतात. आणि मी तसं बोलल्याच्या नंतर आमच्या गावातील काही ज्यांचे माझे कथाही बनत नाही त्यांनी ठरवलं, माझं झिरो झिरो म्हणतो ना, मग थोडस आपण काहीतरी करूनच दाखवतो. आणि मला सांगा, तशा गावातल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या असतात त्या ह्या निवडणुकीत काढू नका. त्याचे परिणाम माझी आणि तुमची दुश्मनी आहे, समोरासमोर भेटा, दोन्ही त्याला ठोंद्या आणि तिची खाऊन घ्या. पण तुम्ही तुमच्या दुश्मन्या मतदानातून
दाखवून आणि आपल्या नेत्याला त्याचे परिणाम भोगण्याचं काम पडणार नाही याची काळजी घ्या, असं मी तुम्हाला सर्वांना सांगतो. आणि तुमच्या गाव लेवलवर तुमचे कोणाचे जे शेल्फी काढणारे भोवके लोक, तुमच्या संघ महाधोराव हिवाळ्याचे संबंध एकदम चांगले, पण महाधोराव हिवाळ्याची या खांद्याकडून जिरू निघाली ते तुमच्याकडे येते ना आमची जिरवते. तर आमची विनंती अशी असेल, आपल्याला गावातले बरं का जे चांगले ते करत नाही, पण ज्या लोकांना ज्ञान कमी आहे ते लोक कधी कधी असे कामं करतात, तर त्या माणसाची जिरवाच्या अगोदर आपण मी थोडस विचारपूर्वक त्याची काळजी घ्या मग जिरवा. नाही त्याला तुम्हाला विरोध करायला लागले नंतर बिलकुल जिरवा, पण त्या गावातले मुलं कोणाची जिरू नका अशी विनंती करतो. आणि सर्वांनी 13 तारखेपर्यंत वरिष्ठ कार्यकर्ता असेल तर त्याला संध्याकाळी त्याच्या बायकोला विचारलं, हो तुम्ही हे बघा, तुम्हाला लोक नाव ठेवू शकत नाही म्हणजे थोड्याफार घटनांच्या असत्या, तर माझं असं म्हणणं आहे, निवडणुकीमध्ये प्रचार करताना तुमच्या बायकोना तुम्हाला संध्याकाळी विचारलं की तुम्ही न्यारी केली का, तर तुम्ही असं उत्तर दिलं पाहिजे माझ्या ध्यानात नाही, तर मग प्रचार तुमचा चांगला चालू आहे असं आम्ही म्हणजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि नवीनच तुमच्यामध्ये आलो, थोडंफार बोलताना कमी जास्त झालं असेल, भुकलं चुकलं माफ करा भाऊ. आणि हळूहळू आम्ही तुमच्या एकदा याच्यात आलो एकदा भाऊ तुम्हाला त्या दिवशी सांगितले, एकदा आपले बैल पळायला लागले, टांग मान राहिलं तरी बैल पुढे काढून, आणि तुमच्या सारखे कोण नेतृत्व जर आमच्या मागं राहिलं तर मला वाटतं आता तुमच्या सारखे पाठीमागे असताना तुम्हाला जी मेहनत करायचं काम पडतं, तर ज्याच्या त्याच्या सर्कल मध्ये लोकांनी एवढी मेहनत केली पाहिजे, तुम्हाला नुसतं जाऊन असं नजर मारायचं काम ठेवलं पाहिजे ना. असे काम तुम्ही सर्वांनी करा. माझ्या समोर चांगले मोठमोठाले माणसं बसले, त्यांच्या समोर भाषण करणं योग्य नाही, परंतु मला विनंती केल्यामुळे मी तुम्हाला थोडं बोललो, चुकलं चुकलं माफ करा अशी विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. जनता पार्टी महायुतीच्या प्रचाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जालना आणि संभाजीनगरचे भावी कॅबिनेट मंत्री आणि या लोकसभेचे उमेदवार माननीय रावसाहेब पाटीलजी दानवे साहेब यांच्या प्रचारार्थ प्रमुख उपस्थितीमध्ये जाफराबाद भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आणि माझ्या मुलाप्रमाणे असणारे संतोष पाटील दानवे, आदरणीय सर्व व्यासपीठ आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व महायुतीचे कार्यकर्ते मेळाव्यास आज आलेले, तर या प्रसंगी मी एवढंच सांगेन, तुपे भाऊ असतील, वानखेडे साहेब असतील, नजीर भैया असतील, तर आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फार मोठे आक्रमक आहेत. आणि भाऊंना मी सांगू इच्छिते, भाऊंची फळी तरुण मित्र मंडळी ही वेगळी आणि आम्ही दादांचे कार्यकर्ते जुने, तर फार मोठी सांगड आहे आणि जोड आहे. त्याच्यामुळं आपण हिवाळे पाटील लीड तर खूप घेणारच आहे, पण या प्रसंगी एवढंच सांगते की जी मागच्या लोकसभेला आपण लीड घेतली त्याच्यापेक्षा जास्त जी लीड राहील ती महायुतीची राहील, आणि जी पहिली लीड राहील ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची राहील. म्हणून जे महायुतीत आले त्यांनाही विनंती आहे आणि जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांनाही विनंती आहे की मी काल पैठण तालुक्यामध्ये होते, माझ्या पाहुण्याचं लग्न होतं माळीवाडी म्हणून. भाऊ 700 मतदान आहे, 600 माळी समाजाचं मतदान आहे, पण पूर्ण 10-20 गावपर्यंत जातेच, पण 90% दानवे साहेबाच्या पाठीमागे लोक आहे. म्हणून कुठं असं घाबरून जायसारखं कार्यक्रम नाही, कारण लोकांना कळतं समोरचा उमेदवार झाला तर नुसता खासदार होणार आहे, पण रावसाहेब पाटील निवडून आले म्हणजे कॅबिनेट मंत्री होणार आहे. त्याच्यामुळे पैसा कोणाला नको नाही, माल पाहिजे ना, माल आला तर विकास होईल. आणि भारतीय जनता पार्टीचा नारा आहे मोदी साहेबांचा, सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास. कारण कोणताही समाज भारतीय जनता पार्टीने दूर ठेवला नाही, म्हणून विरोधकांना प्रचार करायला काही उरलं नाही, काही नाही त्यांच्याकडं. विकास खूप झाला आणि माझे मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, माळी समाज सर्वांना घरकुल मिळाले, संडाची मिळाले, विकास सगळ्यांना माहिती आहे काय काय विकास झाला. 100 योजना आहेत आणि प्रत्येक जण बसलेला आहे आणि याच्या मागचे जे लोक आहेत वर्ग सगळ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामुळे कोणी वंचित नाही. म्हणून कुठे जातीवर हे मतदान होणार नाही.
विकासावर मतदान होईल. विकास झाला, डिजिटल झाला. आणि महिलांना किती प्राधान्य दिलं आम्हाला आमचे नवरे कधी बँकेत जाऊ देत नव्हते, पण आम्हाला आता आमच्या डायरेक्ट खात्यावर पैसे येते. आम्हाला बँकेत जायचं कळालं, महिलांना कळालं. बचत गटाच्या माध्यमात असताना महिलांना खूप प्राधान्य दिले. महिला फार मोठी झाली. म्हणून भारतीय जनता पार्टीचा अख्ख्या भारत देशामध्ये कोणीही शंका घेऊ नये की आपल्या शेतात काय नाही, पलीकडे शेत कोणाचंच काही होत नाही. सगळे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार निवडून येणारे आणि पंतप्रधान मोदी साहेबच होणारे. म्हणून जर कोणाच्या मदत काही कुचकुच असेल तर वारा चाललं तिकडे उपना. आपण शेतकरी वाऱ्याच्या विरोधात उपणलं तर कचरा पडतो राशी. म्हणून कचरा पाडून घेऊ नका. आपल्यासाठी दानवे साहेबांचा दरवाजा नेहमी उघडा राहतो, सगळ्यांसाठी राहतो. सगळे जाते, कोणी पुढच्या दारात जातं, कोणी मागच्या दारात जातं, पण जात. तुम्ही साहेबांनी मान्य केलं, मी कुठेही होतो तरी दादांनी माझं काम केलं. मग आपण तर उघड आहेत. आपले कामं कोणते राहिले? सगळे कामं झाले. कोणतेच कामं कोणाचे मागे राहिले नाही. म्हणून फक्त हे सगळ्यांना एकच विनंती करते की बाहेर फिरणारे स्टार प्रचारक आहेत, त्याच्यात भाऊन दादा बघून घेतील कोणाला कुठं पाठवायचं. पण ज्याचं त्याची गल्ली, ज्याचं त्याचं गाव सांभाळा. आणि जसं म्हणले हिवाळे पाटील की सेल्फी काढून इकडं दाखवण्यापेक्षा तुमच्या गावातून बूथ मध्ये सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना आपल्याला, आपण जुने दादांचे कार्यकर्ते, आपला नेता एवढा सोपा बी नाही. प्रत्येक बूथची लीड पाहिल्या जाते आणि त्यावेळेस मीटिंग होती प्रमुख पदी अधिकारीची. प्रमुखामध्ये मी पण असते, मग दादा माफ करत नाही. म्हणून आपल्या बूथ मध्ये किती लीड घेता येईल ते बघा. कोणाच्या शेजारच्या गावात काय चाललं काही घेणं नाही आपल्याला. ते संतोष पाटील पाहतील, ते काम आपलं नाही. आपलं गाव आपण सांभाळा, हे मी मताची आहे. आणि माझ्यावर जी जिम्मेदारी पक्ष देईल मी ती सांभाळेल. म्हणून ह्या वेळेला असं कुठं कोणाच्या मनात काहीच दुखदुखी राहू नका तर काय होईल. अख्ख्या भारत देशामध्ये सगळे महायुतीचे सीटं लागणार आहेत आणि पंतप्रधान मोदीच होणार आहे. म्हणून आपण आपल्या तालुक्याचा उमेदवार असल्यामुळं जाफराबाद भोकरदनकरांनी याची जरा खंत व्यक्त करा. इथून जास्त लीड गेले म्हणजे आपल्या दादाची कॉलर टाईट होती की तुम्ही पुत्र ह्या तालुक्याचे पुत्र आहात, म्हणून आपल्या इथून लीड दादांना जास्त गेली पाहिजे. म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी मरमर करून प्रत्येक जण, आणि खरं म्हणजे कार्यकर्ते तेच मतदार वोटर आहेत, जे कन्फ्युज व्हायचे ते होतील नाही व्हायचे, पण निदान मतदारांनी शिवशी मतदान करून घ्या. पहिली गोष्ट आपल्या लोकांना आळस असते मतदान करायला. कुयांनी काय दिलं ते तो केलंच नाही. ऑनलाईन हे सगळे लाभ घ्यायला तुम्ही ऑनलाईन टाका, सगळ्यांना मिळतं. पण आपण कागदपत्र करत नाही आणि उगाच रडू नका. मतदानाला प्रत्येकावर जिम्मेदारी. 50 प्रमुख पहिल्यांनी मतदान करून घ्या 13 तारखेला आणि कमळ निशाणी करून समोरचं बटन दाबून दादांना मोठ्या मताधिक्याने दिल्लीमध्ये पाठवा. आपला नेता कॅबिनेट मंत्रीच होणार आहे, त्यात काहीच शंका नाही. एवढी किती मात्र शंका नाही, कारण कष्ट आहे, स्वतःचे कष्ट आहे. नेत्याच्या कष्ट शिकले पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांनी दादाकडे पाहून काम करायचं. दादांनी स्वतः पोस्टर लावले म्हणून आज ह्या पदापर्यंत ते गेले. तुम्ही साहेबांनी सांगितलं महायुती आमच्या सोबत आहे. आम्ही भोकरदन शहरात पहिल्या वेळेसच बरोबर येतं. आता पुढे जाऊ, महायुतीमुळे आम्ही त्याच्या पुढे जाऊ, काही अडचण नाही. सगळीकडे वातावरण खूप चांगलं आहे. अख्ख्या संभाजीनगर असं, अर्धा भाग जालना जिल्हा पुरा असं खूप सगळीकडे आमचे पाहुणे आहेत. आम्ही सगळे फोनवर चालूच आमचं. म्हणून कुठेही आपण मतदानाला कमी पडणार नाही. पण भोकरदन जाफराबादून मधून जास्त तुम्ही लीड दादांना द्या. या प्रसंगी एवढंच सांगते थांबते. जय हिंद, जय भारत. रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले आपले सर्वांचे लाडके आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते या कार्यालयाचं आता उद्घाटन झालेलं आहे. सर्वच या महायुतीतले सर्व सन्माननीय पदाधिकारी व तालुक्यातून आलेले महायुतीचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलंय. पण प्रत्येकाच्या मार्गदर्शनातून जे काही माहिती येते बाहेर ती प्रत्येकानं फक्त आपलं गाव सांभाळणे, आपल्या गावातून आपले हेवे दावे बाजूला ठेवून माननीय दादाला आणि आपल्या या लोकसभेतील जे आपले 5-6 आमदार आहेत, या सर्व आमदारापेक्षा आपले माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांची आपल्या या विधानसभेची कशी मान उंचावता येईल ही आपली मतदारांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. तर सर्वांना मी विनंती करतो की आपल्या तालुक्यातून
सर्वात जास्त या 6 विधानसभा मतदारसंघात तालुक्यातूनच जास्त मतदान झालं पाहिजे असा संकल्प आपण सर्वांनी करायचा आणि माननीय दादांना आपल्या जे अगोदरचं मतदान पडलं होतं त्यापेक्षा जास्तीत जास्त मतदान आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी या प्रसंगी एकच सांगू शकतो, वानखेडे साहेब, तुमचा एक मित्र मला भेटला होता अगोदरच्या तुमच्या शिवसेनेतला. माध्यम कोणतंच नाही, परंतु आपण गाव, आपली मतदार यादी, आपले कोणते, समजा एखादं गाव आहे वालसांगी गावामध्ये आपल्या विचाराचे कोण आहे त्यांच्याशी संपर्क करा. त्या गावामध्ये काही विरोधी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपल्याला संपर्क करायचा आहे. आणि जो व्यक्ती तटस्थ आहे, जो कोणाचाच नाही, त्या व्यक्ती सोबत सुद्धा आपल्याला संपर्क करायचा आहे. तटस्थ व्यक्तीला जर असं वाटलं की वालसांगी प्लस होऊ लागले, तर जे गाव ज्याच्या बाजूने पुढे जाताना दिसतंय त्याच्या सोबत तटस्थ व्यक्ती जाताना आपल्याला दिसून आलेला आहे. आणि म्हणून आपल्याशी तर संपर्क कराच, परंतु आज विरोधक सुद्धा आपल्याकडून अपेक्षा ठेवू नये की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर मला मतदान मागितलं तर कल्याण काळेला तुमच्या पैकी कोणी पाहिलं का? या मंचावर जरा कल्याण काळेला फहीम कादरी जवळ बसवलं ना आणि तुम्हाला जर सांगितलं नाही की हे कल्याण काळे, तर मला वाटत नाही की कोणी ओळख अरे कल्याण काळे बसलेले आहेत म्हणून. इथं मागचे उमेदवार होते विलास आवतडे, ते विलास आवतडेला तर चंद्रकांत दानवेच ओळखतो नाही काय माहिती आता अशी स्थिती. मतदान घ्यायचं आणि निघून जायचं. मला सांगा, कोणाच्या लग्ना मौतीत, भंडाऱ्यात, कीर्तनात, एखाद्याच्या सुखात दुःखात कल्याण काळेला 15 वर्षात तुम्ही कधी पाहिलं का? परंतु निवडणूक काळ सोडून द्या. आज जरा तुम्ही भिडीवाळाला जरी कल्याण काळेला बोलवले एखाद्या खेड्यात आपल्या तालुक्यातलं, तर त्या ठिकाणी ते येतील. परंतु 13 तारीख संपू द्या. एकदा मतदान झालं की परत कल्याण काळे आपल्या तालुक्याचं तोंड फिरून पाहणार नाहीत, असे उमेदवार त्या ठिकाणी कल्याण काळे. परंतु दुसऱ्या बाजूनी दादांचा परिवार असेल, दादांचे कार्यकर्ते असतील, आपल्या पक्षातले सर्व कार्यकर्ते असतील, सगळ्यांच्या सुखात सहभागी आहे, सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे. जिथं जिथं अडचणील त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी उभं राहायचं काम केलंय. मी गर्वाने सांगू शकतो की समोर बसलेला जो कार्यकर्ता आहे हा काही मतदानासाठी त्या ठिकाणी जनतेमध्ये वावरत नाही. त्या ठिकाणी मी म्हणजे अतिशय मोठ्या अभिमानाने आणि छाती भरून सांगतो कार्यकर्त्यांच्या बद्दल. इथं बसलेला कार्यकर्ता मी असा पाहिलेला आहे की रस्ता मंजूर नाहीये, एखादा रस्ता मंजूर नाहीये, पाणंद रस्ता असेल, गावातला रस्ता असेल, परंतु गावातल्या गावकऱ्यांची अडचण आहे. त्यांनी दादालाही बोलले नाही, मलाही सांगितलं नाही, आमच्या प्रमुख नेत्यांनाही सांगितलं नाही. त्या कार्यकर्त्यांनी बिचाऱ्यांनी अंगावर घेऊन गावाचा प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. अशा अनेक कार्यकर्ते की टँकरची परवानगी नाही, परंतु गाव दुष्काळामध्ये व्याकुळ व्हायला नको, तर टँकरची परवानगी मिळण्याच्या अगोदर स्वतःच्या खर्चातून गावासाठी टँकर चालू करणारा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या पैकी या ठिकाणी बसलेल्या कार्यकर्त्यांपैकी आहे. अनेक डीपी असेल, ट्रान्सफॉर्मर, तो मंजूर व्हायचा त्याच्या अगोदर गावाला अडचण यायला नको, आपल्या पाठीमागच्या जनतेला त्याचा त्रास व्हायला नको, म्हणून आमच्या माघारी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसून देणारा जरा कोणता कार्यकर्ता असेल तर तो दादाचाच कार्यकर्ता सापडू शकतो. हे काम कार्यकर्ता त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये चाटा मारणारे येतील. भाषणाला ते आपल्यापेक्षा भारीच आहे, भाषणाला आणि लोकांना मूर्ख बनवण्यामध्ये ते आपल्यापेक्षा पुढेच आहे. मला सांगाव,
चंद्रकांत दानवेच्या बापाच्या वयाच्या माणसाला हा नालायक म्हणतो. याची लायकी आहे का? संतोष दानवेने जरा शरद पवारांवर टीका केली, जरी मी 2 वेळेस आमदार असेल तरी ते माझ्या मनाला पटत नाही. माझ्या वयामानाने जरी पदाने मोठा असला, परंतु या ठिकाणी पातळी सोडून बोलायचं, आपली लायकी सोडून बोलायचं, आपलं कर्तृत्व सोडून बोलायचं, गावामध्ये तुम्ही 12 वर्षात काय मारली ते सोडून बोलायचं आणि निवड ख्याख्या ख्याख्या करत त्या ठिकाणी फिरायचं. याची अवस्था मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीची. याच्या हातात कल्याण काळेंनी दमडी दिली नाही यावेळेला, याच्यावर भरोसाच नाही. हा चंद्रकांत दानवे त्या ठिकाणी जाफराबाद नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रदेश अध्यक्षाकडे जाऊन बसला आणि प्रदेश अध्यक्षाला काय सांगितलं? प्रदेश अध्यक्षाला असं सांगितलं की माझी टक्कर ही रेल्वे मंत्र्यासोबत आहे आणि त्यामुळं मला या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात पैसे वाटणार आहे, त्यामुळे मला पैसे द्या तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, यांनी वरून पैसे आणले, प्रदेशातून आणले, पक्षातून आणले आणि त्या ठिकाणी मी एका रांगेत त्यांचे राष्ट्रवादीचे नगरसेवक उभे करतो जे उमेदवार होते. एक दमडी त्या नगरसेवकांना हा नेता म्हणून देऊ शकला नाही. अशा लायकीचा नेता त्यांच्याकडे त्या ठिकाणी आणि ते दुसऱ्याच्या लायकी काढत फिरू लागले. मी एका रांगेत उभे करून राष्ट्रवादीवाल्याला सांगायला लावतो की यांनी काय मदत केली म्हणून आम्हाला. अरे तुम्ही कार्यकर्ता सांभाळू शकत नाही आणि जनतेत मत मागत फिरता. आज मुस्लिम बांधव या ठिकाणी आमचा प्रचार करता तुम्ही की हे जातीवादी आहे, कार्यकर्त्यांना अरे तुरे करता. त्या ठिकाणी तर काही काही असं सांगतं की संतोष दानवे म्हणे काही लोकांना शाळेत नेऊन मारतो. मला आता राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी सांगावं एखाद्या, बाबा मी तुला वाईट बोललो, बरं माझी क्लिप दाखवा एखादी. मलाही आता राजकारणामध्ये 18 वर्ष झाली, मी मोजलेत काम परवा. या 18 वर्षामध्ये संतोष दानवेनी एखाद्या वयोवृद्ध वडीलधाऱ्याला उलट सुलट बोललं, माझ्या वयाच्या व्यक्तीला मी एखाद्या रागात बोललो किंवा आपल्या पक्षाचा सोडा विरोधकाला सुद्धा मी काही खालीवर बोललो, असा एक माणूस माझ्या बाबतीत त्या ठिकाणी या चंद्रकांत दानवेने दाखवा. त्याच्या उलट चंद्रकांत दानवेच्या माझ्याकडे 25 ऑडिओ क्लिप आहेत. 25. मी इतक्या खालच्या पातळीवर जात नाही. 25 ऑडिओ क्लिप आहेत की ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांना जर ऐकवल्या ना तर याची पळताभुई थोडी होईल. अशा प्रकारचं संभाषण त्या क्लिप मध्ये. निवड कार्यकर्ता आणि जनतेला सोडा, पण मुस्लिम समाजाला तुम्ही मागच्या काळामध्ये काय बोलले आणि काय शब्दात बोलले याची सुद्धा ऑडिओ क्लिप जरा मी या ठिकाणी वाजून दाखवली ना तर याची मोहल्ल्यामध्ये जायची सुद्धा लायकी राहणार नाही. अशी अवस्था याची पुढच्या काळामध्ये होणार आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका. दादांचा विजय हा मोठा विजय. काही सांगतील की फुलंबरीला फलानं चालू आहे, पैठणला भलतच चालू आहे. काय नाही, तुम्ही चिंता करू नका. कल्याण काळे आपण 2009 ला पाहिलेले. 2009 ला कल्याण काळेच्या मतदारसंघात दादाला 17,000 मतांची आघाडी होती. 2009 ला तेव्हा आपलं सरकार नव्हतं. 6च्या 6 आमदार काँग्रेस राष्ट्रवादीचे होते, तेव्हाच्या राष्ट्रवादीचे. आज पैठण मध्ये भुमरे साहेब आहेत. वातावरण चांगलं आहे. निवडणुकीच्या अगोदर 19 ला अशीच चर्चा झाली. फुलंबरीच्या बाबतीत, पैठणच्या बाबतीत तिकडं कसं आहे,
ते म्हणतात की भोकरदन मध्ये अवघड आहे. आता भोकरदनचं काय चालू आहे तुम्हाला चांगलं माहितीये. इकडं सांगतात की तिकडं अवघड आहे, तिकडं सांगतात की इकडं अवघड आहे. हे असे उमेदवार आहे की 2009 ला गेले आणि 24 ला परत त्या ठिकाणी आले. आणि दुसऱ्या बाजूने मी या भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून बोलत नाही, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, पण दादांच्या परिवारातला सदस्य म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला परिवाराला प्राधान्य द्यायचं का पक्षाला प्राधान्य द्यायचं, त्यावेळेला दादांनी नेहमी तुमच्या सारख्या कार्यकर्त्याला आणि पक्षाला प्राधान्य द्यायचं काम त्या ठिकाणी केलं. फार लांबचं सांगणार नाही, फार लांबचं सांगणार नाही, पण आता 2-2.5 महिन्यापूर्वी आम्ही तिरुपतीला गेलो होतो दर्शनासाठी. दादा होते आणि आम्ही सगळा पूर्ण परिवार होतो. तिरुपतीचं दर्शन उद्या सकाळी होतं. आम्ही बालाजींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर खाली उतरलो. त्या ठिकाणी दादाच्या लक्षात आलं की उद्या शेगावला होणाऱ्या बारी समाजाला बोडके साहेब आपण वेळ दिलेला आहे. हे जेव्हा दादाच्या लक्षात आलं, त्या म्हणजे तिरुपतीहून आमचा पुढचा दौरा होता मसुरीला जायचा. रेल्वेचे तिकीट काढले, सगळं झालं, परंतु दादाच्या अचानक लक्षात आलं कार्यक्रम आणि दौरा बघितल्यानंतर की अरे आपण उद्या बारी समाजासाठी शेगावला येतो म्हणून सांगितलेलं आहे. 10 मिनिटं दादा थांबले आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचा दौरा आता पुढे तसाच चालू ठेवा. मी बारी समाजाला उद्या येतो म्हणून सांगितलेलं होतं, मला जावं लागेल. तिरुपतीहून हैदराबादला आले, हैदराबादहून रेल्वेने जालन्याला आले, जालन्याहून गाडीने शेगावला गेले, शेगावहून कार्यक्रम करून परत संभाजीनगरला आले आणि तिथून परत प्रवास करून हैदराबाद आणि मैसूर त्या ठिकाणी परत 2 दिवसांनी आम्हाला दादा त्या ठिकाणी जुळले. म्हणजे हे लक्षात घ्या की त्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिलं नाही. आपण ज्या समाजाला शब्द दिलेले की आम्ही येतो, फार त्यांचं न गेल्याने त्या ठिकाणी काही वेगळं चित्र उभं राहिलं असं नाहीये, परंतु जो शब्द दिला तो पाळण्याचं काम म्हणजे प्राधान्य देण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी केलं. हे त्यांच्या उभ्या 45 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये दादा करत आलेले आणि म्हणून कल्याण काळेंची आणि दादांची तुलना होऊ शकत नाही. आपण सर्वांनी लक्षात घ्या. जास्त वेळ घेणार नाही. मला जाफराबाद कार्यालयाचं सुद्धा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करायचंय, परंतु कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की पूर्ण 5 वर्ष दादा तुमच्या सेवेत आहे. भोकरदन सारख्या गावात राहणारा केंद्रीय मंत्री कुठंच सापडणार नाही तुम्हाला या देशामध्ये शोधून, कुठंच नाही. पूर्ण 5 वर्ष आपल्या सेवेत दादा आहे. आता दादांसाठी आपल्याला आज 2 तारीख आहे, आजचा दिवस गेला समजा, 3 ते 13 हे 10 दिवस मात्र तुम्हाला पूर्ण वेळ हा आपल्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी द्यायचा आहे. एवढंच काम जर आपण केलं तर मी तुम्हाला सांगतो की या जालना लोकसभेमध्ये सर्वात जास्त मतदान हे भोकरदन तालुक्यात दादाला पडेल. आणि त्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांनी आता सज्ज व्हा. आपल्या सोबत आता सगळे मित्र पक्ष आहेत. खरं तर तुम्ही जागा आवरून घेतली भाजपच्या कार्यकर्त्यांनी, वानखेडे साहेबांचे सगळे कार्यकर्ते बाहेर आहेत, परंतु वानखेडे साहेबाला पुढच्या वेळेला असं होणार नाही. तुम्हाला आम्ही सोबतच घेऊन चालू. त्याचबरोबर माधवरावजी हिवाळे यांनी सुद्धा आताच प्रवेश केला पक्षामध्ये. तर हळूहळू आम्ही तुमच्यामध्ये रुळू असं त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं. विनंती एकच करतो फक्त माधव भाऊ की
13 तारखेच्या आत उळा. उलटा उलटा 13 तारीख निघून गेली तर तुमच्या ताकदीचा फायदा भाजपला होणार नाही. आणि ज्या अपेक्षेने ते आपल्या पक्षामध्ये आलेले त्यांच्या अपेक्षेची उपेक्षा होऊ देणार नाही असा विश्वास मी त्यांचा लहाना भाऊ म्हणून त्यांना या ठिकाणी देतो. आणि जास्त वेळ न घेता कार्यकर्त्यांनी मात्र आता कामाला लागा. सर्कलचे जे नेते आलेले त्यांनाही विनंती करतो की आता तुम्ही तुमचे दौरे गावागावामध्ये आखा. आणि त्या गावातल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की जे सर्कलचे आपले प्रमुख आहे जिल्हा परिषद गटाचे ते गावात येतील. आता मी येईल का याची खात्री नाही, कारण मलाही तालुक्यातही जिल्ह्यात दौरे करायचे. दादा येतील का याची अपेक्षा करू नका. मागच्या निवडणुकीत दादा एकही दिवस नव्हते, आजारी होते. त्यामुळं या तालुक्याची धुरा आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर आणि तुमच्यावर त्या ठिकाणी आहे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आपले कार्यकर्ते अतिशय तन मनाने, धनाने नाही म्हणत, धनाची गरज नाही आपल्याला, तनाने मनाने या ठिकाणी ताकदीने काम करतील असा विश्वास मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं घोषित करून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.